पडळकर, जोरदार स्वागत स्वागत। आज राज्याचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, सांगली लोकसभेचे उमेदवार माननीय संजय काका यांच्या प्रचाराच्या निमित्तानं 5 मिनिटात येत आहेत। व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, आणि तुम्ही सगळी जनता की ज्यांच्या भरवशावरती, ज्यांच्या जीवावरती, ज्यांच्या पाठिंब्यावरती भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा ज्या दिवशी शपथ घेतील त्या दिवशी त्यांच्या बाजूने बोट उभा करून त्यांना मतदान करण्यासाठी आपण सांगली लोकसभा मतदारसंघातून ज्यांना पाठवणार आहोत, तिसऱ्यांदा पाठवणार आहोत, ते लोकसभेचे उमेदवार माननीय संजय काका पाटील यांना आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आलेला आहात। मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने, महायुतीच्या वतीने तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो, तुमचा आभार व्यक्त करतो की आता राज्यामध्ये निवडणूक जोरात सुरू आहे, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, आणि आता महाविकास आघाडीचा रडारडीचा धंदा जोरात सुरू आहे। साहेबांचं वय 84 झालंय आणि आता साहेबांना परत एकदा राजकारणात स्टँड करायचं आहे। उद्धव साहेबांचं सगळीच लोक निघून गेलेत, त्यांना परत स्टँड करायचं आहे। म्हणजे रडारडीशिवाय दुसरा कुठला धंदा राज्यामध्ये नाही आहे। पण मित्रांनो, हा विषय आपण नीटपणे समजून घेतला पाहिजे की नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत आपण का? माननीय नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान होऊन 10 वर्ष पूर्ण झाली। 10 वर्षामध्ये आमच्या सांगली जिल्ह्याला काय मिळालं? आपण राहू द्या राज्याचं, देशाचा नंतर हिशोब करू। आपल्या सांगली जिल्ह्याला या महायुतीच्या काळात काय मिळालं? तर 2 महत्त्वाचे विषय आहेत। एक, पायाभूत सुविधा मिळाल्या, आणि दुसरा, पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मिटवला। म्हैसाळ असेल, ताकारी असेल, टेंबू योजना असेल, या योजनाच्या माध्यमातून मोठा निधी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळाला। त्यामुळं आपल्या शेताच्या बांधावरती बऱ्याच ठिकाणी पाणी आलं, काही ठिकाणी पाणी येणं बाकी आहे, तर त्याच्यासाठीचा पण निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे। आणि त्यामुळं आपण सगळेजण मोदी साहेबांच्या पाठीमागे उभा राहिलं पाहिजे। मोदी साहेबांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। काँग्रेसवाले हे बाकीचे सगळे लोक, त्यांनी जी इंडिया आघाडी स्थापन केली, त्या इंडिया आघाडीचा सुद्धा व्यवस्थितपणे मेळ लागला नाही। त्यांच्यामध्ये सुद्धा मोठी फाटाफूट झाली। ममता बाहेर पडल्या, केजरीवाल बाहेर पडले, हळूहळू एक 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 माणूस त्या आघाडीतून बाहेर पडला। समोरच्या पार्टीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही, आणि ती पार्टी म्हणते की आमची सत्ता देशामध्ये येणार आहे, आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी साहेबांसारखा एक निष्कलंक, चारित्र्य संपन्न, या देशासाठी काम करणारं व्यक्तिमत्व आपल्या महायुतीकडे आहे। आणि मग तुम्ही सगळेजण या विषयामध्ये गेल्या 10 वर्षापासून मोदी साहेबांना साथ देताय, मोदी साहेबांना ताकद देताय। भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पाठीमागे ठामपणे तुम्ही सगळे उभा राहताय। तर तुम्हाला विनंती करण्यासाठी आम्ही आलोय की आता परत एकदा तिसऱ्यांदा संजय काकांना खासदार करण्यासाठी आणि मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सगळेजण ताकदीनं महायुतीच्या पाठीमागे उभं राहावं, ही सगळ्या लोकांना मनापासूनची विनंती आहे। काँग्रेस आणि भाजप फरक काय आहे? मी परवा जतच्या सभेमध्ये पण सांगितलं। एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये फरक असा आहे, भारताकडे जर कुणी तिरक्या नजरेनं बघितलं, भारतातल्या सैनिकाच्या विरोधात कुणी काही कारवाई केली
तर त्या अतिरेक्याला पहाटे 3 वाजता पाकिस्तानमध्ये घुसून मारायची क्षमता ज्या पार्टीमध्ये आहे तिचं नाव भारतीय जनता पार्टी आहे. आणि ज्या अतिरेक्यांनी संसदेवरती हल्ला केला, संसदमध्ये आमचं लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर आहे, ज्या संसदेवरती ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्यांचा जामीन व्हावा म्हणून पहाटे 3 वाजता सुप्रीम कोर्टाचं दार उघडणारी काँग्रेस पार्टी. हा फरक दोन्हीमध्ये आहे. म्हणजे अतिरेक्यांच्या बाजूला ठामपणे उभं राहणारी ही लोक आहेत. ती लोक आज सन्माननीय इकडं- विनयजी कोरे सरकार, सावकारांचं आगमन झालंय. जनसुराज्य पक्षाचे संस्थापक सन्माननीय माजी मंत्री, हार्दिक स्वागत स्वागत विनयजी कोरे सावकार. त्यामुळं आपण सगळ्या लोकांनी मतदान कसं द्यायचं, कुणाला द्यायचं हे ठरवलं पाहिजे. केंद्र सरकारनं इथेनॉलचा एक विषय पुढे आणला की पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केल्यानंतर आपल्याला बाहेरच्या देशातून जे आपण पेट्रोल आयात करतो त्याचा पैसा वाचेल. आणि म्हणून काही प्रमाणामध्ये आता इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स होत आहे. तर या वर्षी 44,000 कोटी रुपये हे परकीय देशाकडे जाणारं चलन या एका निर्णयामुळे आपलं थांबलं. आणि ते 44,000 कोटी रुपये केंद्र सरकारनं वाचलेले या देशातल्या शेतकऱ्यांच्यासाठी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून ते पैसे दिले. म्हणजे असे वेगवेगळ्या आयडिया केंद्र सरकारकडे आहेत. आणि त्या नुसत्या आयडिया नाहीत, त्या संकल्पना सत्यात आणण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार नेहमी प्रयत्न करतं, सातत्यानं प्रयत्न करतं. आणि म्हणून आपण सगळे ताकदीनं माननीय मोदी साहेबांच्या, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेब आता येणार आहेत. आपल्याकडे महापूर येतो, कृष्णा सगळं काठ, वारणा काठ सगळा महापूर येतो. वडनेरे नावाची समिती स्थापन केली होती माग मुख्यमंत्री असताना, आणि त्याचा अहवाल आला. आता व्यासपीठावरती सगळे मान्यवर आहेत, त्यांच्या लक्षात असेल की जेव्हा 2020ला पुराचं वातावरण तयार झालं तेव्हा जयंत पाटलांनी एक कलेक्टर ऑफिसला मीटिंग ठेवली होती. जी मीटिंग मंत्रालयात ठेवणं अपेक्षित होतं, पण त्यांना जरा स्टंट करायचं होता. इकडे मी काहीतरी महापुराच्यासाठी काम करतोय असं तसं. आणि म्हणून त्यांनी सांगलीच्या कलेक्टर ऑफिसमध्ये वडनेरे समितीचा अहवाल काय आहे याच्यासाठी एक बैठक ठेवली. ती बैठक झाली 2020ला. 2021 आणि 2022च्या जुलै महिन्यामध्ये यांचं सरकार गेलं. 2 वर्ष सरकार असताना सुद्धा त्यांनी वडनेरे समितीचा अहवाल स्वीकारला नाही आणि त्याच्यावरती कुठला निधी दिला नाही. आता या आपल्या महायुतीच्या सरकारनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या इथल्या महापुराचा प्रश्न कायमचा मिटावा म्हणून जवळपास 3,500 कोटी रुपये बजेटमध्ये मागच्या मंजूर केले. आणि येत्या काही दिवसामध्ये ते काम चालू होत आहे की जेणेकरून महापुरापासून आपल्या लोकांना त्रास होणार नाही. अशी कामं या सरकारच्या माध्यमातून सुरू आहेत. आणि त्यामुळं तुम्हा सगळ्याला विनंती आहे, सांगली जिल्ह्यातल्या लोकांना विनंती आहे, आत बाहेर काय संजय काकाचं माझं मिटले असले डोक्यातनं सगळे विषय काढून टाका. संजय काका इथं उमेदवार आहेत. आपल्याला माननीय नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. त्या दृष्टिकोनानं ताकदीनं आपण महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागं सगळ्यांनी थांबायचं आहे. आणि जिल्ह्यातलं सगळं वातावरण व्यवस्थित आहे. जिल्ह्यातलं वातावरण महायुतीचा उमेदवार मोठ्या फरकानं निवडून देण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. आणि त्यामुळं निश्चितपणे संजय काका तिसऱ्यांदा लोकसभेला मोठ्या फरकानं निवडून जातील आणि मोदी साहेबांच्यासाठी तिसऱ्यांदा मतदान करतील. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. गोपीचंदजी पडळकर यांचा धडाकेबाज भाषण.